तांबडा पांढरा रस्सा असणार आहे, सोबत जिरा राईस पण असणार आहे. यांनी इकडे मटण व्हायला घेतले. आता तेवढं काम केलं असतं की नाही, आमच्या घरच्यांनी मला पद्मभूषण पुरस्कार दिला असता. खरंच तर फायनली अथक प्रयत्नानंतर सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. कसं झालंय? एक नंबर झालंय. हे गायज, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बेसिकली आज आहे रविवार आणि मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्यासारखं मी की आमचा मागच्या रविवारी नॉनव्हेजचा प्लॅन करायचा होता, पण तो कॅन्सल झाला होता कारण त्या दिवशी होती तुळशीबारशी. त्यामुळं तर तो प्लॅन मी आज करतो आहे नॉनव्हेजचा, म्हणजे बाजरीची भाकरी बनवते आणि तांबडा पांढरा रस्सा असणार आहे, सोबत जिरा राईस पण असणार आहे. तर त्याची तयारी ऑलरेडी केली आहे मी. आता फक्त जेवण बनवायचं बाकी आहे. घरातली बेसिक कामं सगळी झाली आहेत. हे आणायला गेलेत मटण. आता पटकन मी स्वयंपाकाला लागते. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्यापूर्वी नाश्त्यामध्ये मी सकाळी डोसे बनवले होते, सोबत सांबार बनवलं होतं आणि खोबऱ्याची चटणी पण बनवली होती. आणि जेव्हापासून हा तवा नवीन घेते ना डोशाचा, तेव्हापासून तर सारखेच डोसे बनवते मी. डोसा तयार करणं ना खूप सोपं आहे, पण अवघड काय माहिती काय, डोस्याची तयारी करणं म्हणजे डाळ तांदूळ भिजत घालायचं, नंतर ते बारीक करायचं, नंतर ते पिठाने फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं. याची प्रोसेस खूप मोठी आहे. मग हे मला इतर वेळेस पॉसिबल होत नाही म्हणजे ऑफिसमुळं. मग या गोष्टी पण मी सुट्टी दिवशीच करते. मग हे पीठ मला वाटते मी आदल्या दिवशीच बनवून ठेवलं होतं मी. ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं बऱ्यापैकी चांगलं राहिलं होतं. मग शनिवारी पण मी डोसेच बनवले आणि आज पण मी डोसेच बनवते. आणि माझ्यापेक्षा जास्त आमच्या कारभारींना डोसे खूप आवडतात, त्यामुळे मी जरा जास्त कमीच तांदूळ डाळ वगैरे भिजत घालते. मग त्याच पिठाचं मी डोसे बनवून आणि मी इडल्या पण बनवते त्या पिठाच्या. मस्त होतात म्हणजे डोसे पण आणि इडल्या पण अगदी सेम पिठाच्या. तुमच्यासोबत पण मी ही रेसिपी नक्की शेअर करते एक दिवशी. आणि कसं नाश्ता एकदा पोटभर केला ना, मग जेवण कधी दुपारच्या पुढं मिळालं तर चालते. त्यामुळे मग नाश्ता असं काही पोटभर करतो मी सुट्टी दिवशी. आणि जेवणाची तयारीनंतर असते 11 नंतर चालू होते. अशा प्रकारे आम्ही दोघांनी मस्त असा नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही पुढच्या कामाला सुरुवात केली. यांनी मला नारळ फोडून खोबरं काढून दिलं. मी बाकीची बेसिक तयारी करून घेतली. सगळी तयारी करून झाली आहे माझी. तर आज मेन्यूमध्ये असणार आहे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि बाजरीची भाकरी असणार आहे. तर त्यासाठी मी कॉर्ड्स काजू ऑलरेडी भिजत घातली इथं. सोबत जिरा राईस पण असणार आहे, त्यासाठी मी तांदूळ आधीच भिजत घातले. असा नॉनव्हेजचा मेनू असणार आहे आज. तर त्यासाठी सगळी तयार झाली ऑलरेडी. घरातली कामं पण सगळी आवरली आहेत. आता फक्त जेवण बनवायचं बाकी आहे. इकडे मी पांढऱ्या रस्स्याची तयारी करते आणि या साईडला मी जिरा राईस बनवून ठेवला शिजायला. अजून मसाला भाजून बारीक करायचा आहे. अजून बरीचशीच तयारी बाकी आहे तशी. आणि आता वाजलेत 12:15 वाजले. आता अजून बरीचशीच तयारी बाकी आहे. हे आता आलेच मटण घेऊन. आता हे पण मला थोडीफार हेल्प करते. तर दोघांना मिळून गेल्यावर कसं पटकन उरकेल. तर चला या, तुम्ही पण काम करू लागेल, जास्त व्हिडिओ काढू नका. यांनी इकडं मटण खायला घेतले बघू शकता. तसं यांना नॉनव्हेज एवढं मनापासून आवडत नाही, पण उगाच टोचून टोचून खायचं म्हणून खातं ते, आहे ना. आणि त्यांना खाल्ल्याशिवाय दम पण निघत नाही. खायचं तरी एवढं पण पाहिजे सारखं त्याला होते. यांनी स्वच्छ असं मटण धुवून ठेवलं इथं. मी गॅसवरती कुकर ठेवला. आता पटकन मी मटण शिजायला टाकते. यांनी इकडं मिक्सर चालू केला आहे मसाला बारीक करण्यासाठी. कुकर पण आपला तापलाय. चला मटण कुकरला लावून घेते तोपर्यंत. मी आता मटण शिजायला टाकले. याच्यामध्ये मी हळद टाकणार नाही कारण जो मी मटणाचा स्टॉक निघेल ना तो मी पांढऱ्यासाठी वापरेन. तर मी याला असं शिजवून घेणार. आणि मी खूप दिवसानंतर बनवते पांढरा रस्सा, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच बनवायला लागल्या. लग्नाच्या दिवाळीला ट्राय केला मी, छान होतो पांढरा रस्सा, मस्त लागतो. इतर दिवशी कसं मी नॉनव्हेज नादाला लागत नाही म्हणजे नॉनव्हेज बनवायला, कारण त्याचा राडा खूप पडतो. मग आम्ही जास्त करून रविवारी चांगलं नॉनव्हेज बनवतो. अंडी वगैरे बनवतो आम्ही त्या दिवशी, पण हे मटन चिकन वगैरे काय किंवा मासं असतील ना तर आम्ही रविवारीच बनवतो. कारण आम्ही पण दोघं वर्किंग असतं. ह्यांचं पण ऑफिस असतं, माझं पण ऑफिस असतं. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही. मग असा आमचा रविवारचा काहीतरी प्लॅन असतो नॉनव्हेजचा. आता इथे मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेत आहे. मटणाला जवळजवळ 7-8 शिट्ट्या दिल्या, पण अजून काही मटण शिजलं नाही. काय माहिती कधी कापून ठेवलं, कधी कापलं होतं. आता याला डबल आणि 2-4 शिट्ट्या दिल्या पाहिजेत. असं असते नॉनव्हेजचं काम, एवढं बेकार असते ना. पूर्ण दिवस जातो नॉनव्हेज बनवण्यात. त्यामुळे ते सुट्टी दिवशी बनवलेलंच आमच्या अंगाला लागतं.
मटण शिजते तोपर्यंत भाकरी करून घेते, कारण मटण शिजायला वेळ लागणार. नंतर कुकर थंड व्हायला थोडाच वेळ लागणार. त्यामध्ये माझ्या भाकरी बनवून होतील. आणि आज भाकरीमध्ये बाजरीची भाकरी करते मी. आणि हे पीठ मी दिवाळीला घरी गेलं नाही, मी तेव्हा इथं नाही मी दिलं होतं हे पीठ. मग तिच्यात भाकरी बनवते. आणि भाकरी करणं म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट आहे. मला जेवढं चपाती करायला आवडत नाही तेवढ्या मला भाकरी करायला आवडतात. काय माहिती म्हणजे पहिल्यापासूनच. आणि मला भाकरी परफेक्ट जमतात चपातीपेक्षा अजून पण. म्हणजे आता लग्नामध्ये 6 महिने झाले चपाती मी रोज बनवते, पण मला चपाती अजून परफेक्ट जमतच नाही. पण भाकरी एकदम परफेक्ट जमतात मला. जेवढी वेळ तुझी भाकरी पातळ थापू ना तेवढी ती चवीला छान लागते. जाड भाकरीच्या पेक्षा तर मस्त लागते टेस्टला. तुम्हाला बाजरीच्या भाकरीसोबत काय खायला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा नक्की. गरम होते बेकार, खरंच गरम होते. मला तेवढं काम केलं असतं की नाही, आमच्या घरच्यांनी मला पद्मभूषण पुरस्कार दिला असता खरंच. तर तेव्हा नुसतं बसून खायचं काम केलं ना, आता सगळं करायला लागते. काय एक नाही काम ठेवून चाललं ना केलं. भाकरी बनवून झाल्यात माझ्या इथं. आता मी पटकन पांढरा रस्सा करून घेते. त्याची तयारी मी ऑलरेडी केलीच आहे. इथं आहे खोबऱ्याचं दूध काढलं, इथं नारळाचं दूध. इथं आहे मटणचा स्टॉक. बाकीची तयारी आहे. माझ्याकडे खडा मसाला पण आहेत. हे आहे काजूची वगैरे पेस्ट आहे. काजू लसूण पेस्ट आहे. तर मी पटकन बनवून घेते. आणि त्यासोबत मला तांबडा रस्सा पण बनवायचा आहे. तर मी घेते बनवून पटकन. काय वाजते गाडी गाडी नसते. बस का फायनली अथक प्रयत्नानंतर सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. या बाजूला तांबडा रस्सा शिजतोय. पांढरा रस्सा तर मगाशीच तयार झाला होता. यांनी इकडं कांदा लिंबू पण चिरून घेतलाय. आता पटकन मस्त असं जेवण घेतो. माझ्या अवताराला जर इग्नोर करा. आता इथे मगापासून एवढा राडा केला त्यामुळे जरा इकडे तिकडे झालं असेल. पण आता मस्त की दुपारी आताच गेले. आता बघूया राहिलेले दिवस कसं जाते. तर मस्त असं जेवण घेतो आम्ही. या तुम्ही पण जेवायला सगळे. होय हो, एवढ्या कष्टानं बनवलं मी. रिव्ह्यू सांग की तुमचा कसं झालंय. एक नंबर झाले. होय काय चांगलं झालंय नक्की. हो बायकोला दुसरं काय नाही बनवता आलं तर चालेल, पण मटण बनवता आलं पाहिजे. होय होय, तेवढं तर मला परफेक्ट येतं. नॉनव्हेजमध्ये मी एक्सपर्ट आहे. जेवण वगैरे झालं आमचं. भांडी पण घासले मी. किचन ओटा पण छान असं क्लीन केलं आहे. आणि फायनली आमचा लास्ट संडेचा प्लॅन आहे आम्ही आज सक्सेसफुल केला. तर असा होता आमचा हा संडे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं छानशा कंटेंट बरोबर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.